जामनेर येथे ग्रामपंचायत विकास आराखडा 2026-2027 संदर्भात तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा। राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी सन 2026-27 प्रभावीपणे तयार करण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज पंचायत समिती सभागृह जामनेर येथे करण्यात आले। तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नियोजन प्रक्रियेला दिशा देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली आहे। कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन करताना माजी उपअभियंता जिल्हा परिषद जामनेर श्री जे.के. चव्हाण यांनी ग्रामविकास प्रक्रियेतील नवनवीन संकल्पना आराखडा तयार करण्याची टप्प्याटप्प्याची शास्त्रोक्त पद्धत, ग्रामसभेचे महत्त्व व सहभागाची गरज तसेच विकास कामांच्या प्राधान्यक्रम ठरवताना वापरावयाची भूमिका व निकष याविषयी सविस्तर माहिती दिली। ते पुढे म्हणाले की आगामी काळातील आराखडा प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि परिणामकारक होणे गरजेचे असून यासाठी ग्रामपंचायतींनी तथ्याधारित माहिती, लोकसहभाग आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्यपणे करावा। कार्यक्रमाला तुकाराम आप्पा निकम, रमणभाऊ चौधरी, राजमल भागवत, गोपाल नाईक यांच्यासह पंचायत समितीचे संबंधित कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि विविध विषय समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण विकास आराखड्याद्वारे ग्रामस्तरावर अधिक सक्षम, सुयोजित आणि जनहिताचे निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष नियोजन पद्धती, कागदपत्रांची पूर्तता, निधीचा योग्य वापर तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आराखडा सादर करण्याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन देण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.